चला माझ्या आयुष्यातला 2025 कसं होतं थोडक्यात सांगते. तर वर्षाची सुरुवात जशी नेहमीप्रमाणे होती तशी छान झाली होती. 3-4 महिने असे छान मस्त गेलेत, कारण की स्वतःच्या घरात जाण्याचा असा वेगळाच आनंद आम्हा सगळ्यांना होता. त्यानंतर मग काही असे टॉक्सिक पीपल जे आहेत ते आमच्या आयुष्यात आले आणि आयुष्य जे आहे 360 डिग्रीने एक जसं फिरतं तसंच फिरलं. आणि या लोकांनी सुद्धा येऊन खूप छान काही शिकवलं की लोक कशी ओळखायची. हे सगळ्यात मोठा जो आहे तो धडा या वर्षाने दिला. आणि या सोशल मीडियाच्या जगामध्ये सुद्धा आपण आपलं एक अस्तित्व निर्माण करू शकतो हे जाणीव सुद्धा या 2025ने दिली. आणि ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी आहे, कारण की गेली 4-5 वर्ष झाले मला हे व्लॉगिंगचं सुरू करायचं होतं, परंतु धाडच नव्हतं होत. आणि ते शेवटी मी या वर्षात केलं. आणि हे सगळ्यात मोठं जे आहे ते अचिव्हमेंट या वर्षाचं माझ्यासाठी ठरलेलं आहे. आणि येणाऱ्या 2026 मध्ये याच्यापेक्षा काहीतरी चांगलं आणि वेगळं माझ्यासाठी सगळं असणार आहे. सो तुमच्यासाठी ते चांगलंच असो. तर नवीन वर्षाच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा. चला मग भेटूया नवीन वर्ष